युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो सध्या इंधनला बसला आहे। इंधनाचा तुटवडा जिल्ह्यामध्ये पासत असल्याचं चित्र सध्या आपल्याला दिसते। मी सध्या चिखली येथील एका पेट्रोल पंपावरती उभा आहे। आपण बघू शकतो की गेल्या काल संध्याकाळपासून या पंपावरती डिझेल किंवा पेट्रोल नाही आणि वाहनाच्या ज्या रांगा आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या आहेत। जिल्ह्यामध्ये जवळपास 166 पंप आहेत आणि त्यापैकी जवळपास निम्म्याहून पंपावरती डिझेल पेट्रोल सध्या उपलब्ध नाही आहे आणि ग्राहकांची या ठिकाणी परवड होत आहे। अनेक पंपावरती डिझेल पेट्रोल नसल्यामुळं ग्राहक या ठिकाणी परत जाताना दिसत आहेत। तर पेट्रोल डिझेल नसल्यामुळे सध्या जिल्ह्यात हाहाकार उडालेला आहे। प्रशासनाने जरी सांगितलं असतं की जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये साठा उपलब्ध आहे, मात्र ही जी परिस्थिती जी आहे ही वेगळीच आहे। सत्य जे आहे ते पंपावरती गेल्यानंतरच कळेल की कारण की ग्राहक जे आहेत ते आपले वाहनं घेऊन ज्यावेळेला पंपावरती जातात त्यावेळेला त्यांना या ठिकाणी डिझेल किंवा पेट्रोल उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येतं आणि ग्राहकांच्या मोठमोठ्या ज्या रांगा आहेत त्या ठिकठिकाणी पंपावरती लागल्या असल्याचं दिसते। अनेकांची कामं जी आहेत रेंगाळलेली आहेत, शेतीची कामं रेंगाळली, वाहनाच्या रांगा लागल्यामुळे वाहतूक कोंडी ठिकठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या ज्या पंपावरती उभा आहे त्या पंपावरती काल सायंकाळपासून डिझेल किंवा पेट्रोल नाही आहे, म्हणजे रात्रभर संपला आहे, अजूनही डिझेल किंवा पेट्रोल या ठिकाणी आलेलं नाही आणि जिल्ह्यातले जे काही 166 पेट्रोल पंप आहेत त्या पेट्रोल पंपावरती डिझेल आणि पेट्रोल नसल्यामुळं ग्राहकांची या ठिकाणी तारांबळ उडाली, अनेकांची कामं रखडलीत, वाहनं जागेवरती थांबलेले आहेत आणि आता प्रशासन या सगळ्या समस्येकडं कसं पाहतं, ही समस्या कशी सोडवतं याकडे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।